द रेझिस्टन्स फ्रंट, साधं सरळ नाव. नावात कुठेही दहशतवादाचा उल्लेख नाहीये, नावात कुठला धर्म नाहीये, जिहादी किंवा कट्टरतावादाचाही उल्लेख नाहीये. पण कारवाया मात्र दहशतवादाच्या, घुसखोरीच्या. काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर जो हल्ला झाला तो याच टीआरएफनं घडवून आणला. या हल्ल्याची जबाबदारीही टीआरएफनं घेतली. टीआरएफ ही लष्कर-ए तय्यबाची एक शाखा आहे. वरवर सामाजिक संघटना असल्याचं दाखवलं जातं. टीआरएफनं सगळ्यात आधी सोशल मीडियावर आपलं बस्तान बसवलं आणि सोशल मीडियावर सक्रिय झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकवायची, त्यांना कट्टरतावादी बनवायचं आणि मग या कट्टरतावादी तरुणांना संघटनेमध्ये भरती करून घ्यायचं, हा टीआरएफचा अजेंडा. साजिद जट, सलीम रहमानी, सज्जाद गुल हे टीआरएफचे प्रमुख. काश्मीरमधलं अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर काश्मीर बदलायला लागलं. काश्मीर खोरं पुढच्या काळात पर्यटकांनी बहरणार, स्थानिकांना रोजगार मिळणार, काश्मीर सुखानं नांदणार याचा अंदाज या दहशतवाद्यांना होता. आणि म्हणूनच काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर लष्कर-ए तय्यबानं ऑक्टोबर 2019 मध्ये टीआरएफ संघटना सुरू केली. टीआरएफ काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणतं, काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांसाठी तरुणांची भरती करतं, दहशतवाद्यांची घुसखोरी करतं. या अशा कारवाया ही संघटना सातत्यानं करतं. काश्मीरमध्ये शस्त्र आणि अंमली पदार्थांची तस्करी टीआरएफ करतं. त्यांच्या 2 खतरनाक विंग आहेत, फाल्कन स्क्वॉड आणि हिट स्क्वॉड, ही त्यांची 2 नावं आहेत. काश्मीर खोऱ्यामध्ये टार्गेट किलिंगची जबाबदारी या 2 विंगवर देण्यात आली आहे. टीआरएफ मध्ये भरती झालेल्या दहशतवाद्यांना पासपोर्ट देऊन वाघा बॉर्डरमधून भारतात पाठवलं जातं किंवा टीआरएफचे दहशतवादी एलओसी मधून भारतामध्ये घुसखोरी करतात. 2020 पासून टीआरएफनं काश्मीरमधल्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारायला सुरुवात केली. टीआरएफ काश्मीरमधल्या पर्यटकांना आणि काश्मीरमधल्या अल्पसंख्याकांना म्हणजे गैरमुस्लिमांना टार्गेट करतं. ऑक्टोबर 2024 मध्ये गंदरबल बोगद्यामधल्या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफनं स्वीकारली. काश्मीरमधले प्रसिद्ध केमिस्ट पंडित माखनलाल आणि मुख्याध्यापिका सुपिंदर कौर यांच्या हत्येमध्ये याच टीआरएफचा हात होता. जून 2024 मध्ये यात्रेकरूंच्या बसवर टीआरएफनंच हल्ला केला होता. टीआरएफच्या काश्मीरवर डोळा आहे. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कस्तुरी हा या टीआरएफचा दहशतवादी. सैफुल्लाच्या अनेक भाषणांमध्ये काश्मीर बद्दलची खतखत सतत दिसायची. टीआरएफ दहशतवादी संघटनेकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे. टीआरएफचे दहशतवादी कारवाया करताना गोप्रो सारखे कॅमेरे वापरतात, त्या कारवायांचं शूटिंग करतात आणि मग सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओज अपलोड करतात. सीमेपलीकडे टीआरएफचे जे कॅम्प आहेत त्यामध्ये दहशतवाद्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं. भारतानं 2023 मध्ये टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. पण नुसत्या कागदी कारवाया करून चालत नाही. आता पहलगाम हल्ल्यानंतर नांगीच ठेचण्याची वेळ आली आहे.